नमस्कार. मम्माज किचन अँड कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बीन्सची भाजी. बीन्सची भाजी तुम्ही सगळेच करता, बट इन डिफरंट वे. तर मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही दाखवते. तर वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे घेतली आहे 1/2 किलो बीन्स. तर इथे मी 2 कांदे चिरून घेतले. इथे 2 टोमॅटो मीडियम साईजचे मोठे मोठे कापून घेतले. इथे घेतली अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा, धना जिरा पावडर 1 चमचा, कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, मीठ घेतलं आहे चवीनुसार. इथे घेतली आहे मिरची 1 ते 1.5 चमचा. तुम्हाला जर अजून तिखट हवे असेल तर तुम्ही अजून तिखट घ्या. हळद घेतली आहे अर्धा चमचा. इथे घेतला धन्याचा काळा मसाला. तर इथे घेतला अर्धा चमचा जिरा आणि थोडा कढीपत्ता. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी घेतली आहे कढई. आता कढईत टाकणार आहे मी तेल. सगळ्यात आधी आपण बीन्स तळून घेणार आहोत. आता कढईत टाकले तेल. तेल गरम झाल्यावर आपण टाकणार आहे बीन्स. तेल गरम झालं, आता टाकते बीन्स. आता याला हलकं ब्राऊन होतपर्यंत आपण तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता ही ब्राऊन झाली आहे आता बीन्स. आता मी काढते. तर आता बीन्स तळून झाली आहे. आता याच तेलात आपण टाकणार आहे कांदे आणि कांदेही भाजून घेणार आहे. तर कांदा ब्राऊन झाला. आता आपण याला मिक्सरच्या जारमध्ये काढू शकतो तुम्ही, किंवा एका बाउलमध्ये काढून ठेवा. याच्यातच आता आपण टोमॅटो भाजणार आहोत. आता ज्या तेलात आपण कांदा फ्राय केला त्याच्यातच मी टोमॅटो टाकते. आता याला सुद्धा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे. तर हे टोमॅटो सुद्धा गोल्डन ब्राऊन झालेत. आता याला मिक्सरच्या जारमध्ये काढणार आहे मी. आता हे टोमॅटो 5 ते 7 मिनिट थंड होऊ द्या. टोमॅटो थंड झालेत. आता याच्यात टाकूया आपण मसाले. सगळ्यात आधी मिरची, मीठ चवीनुसार, धन्याचा काळा मसाला, धना जिरा पावडर, हळद, अद्रक लसणाची पेस्ट. एवढं सगळं एकत्र करून वाटून घेणार आहे आधी मिक्सरला. मसाला असा वाटून झाला. आता आपण फोडणी देऊया. तर इथे घेतली आहे कढई. कांदे आणि टोमॅटो ज्या तेलात आपण फ्राय करून घेतले तीच तेल आपण इथे घेतले. तर तेल गरम झालं. आता आपण याच्यात टाकणार आहे जिरा, कढीपत्ता. जिरा कढीपत्ता टाकून झाला. आता आपण टाकणार आहे मसाला जो आपण रेडी करून घेतला होता. तर हा मसाला टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता 5 ते 6 मिनिट हा मसाला चटपट होऊ द्या. मग आपण याच्यात ॲड करणार आहे बीन्स. आता मसाला चटपट झाला. आता आपण याच्यात टाकूया बीन्स. आणि आता फिरवून घेऊया.
तुम्हाला जर याच्यात वरतून पनीर टाकायचे असेल तर तुम्ही पनीरसुद्धा टाकू शकता, खूप टेस्टी लागेल. आता आपण याच्यात ॲड करणार आहोत 1 वाटीभर पाणी वरून. आणि आता 10 ते 12 मिनिट भाजी दमायला ठेवणार आहोत बारीक फ्लेमवर. आता टाकूया थोडीशी कोथिंबीर. भाजी एकदम रेडी आहे. खूप इझी आणि टेस्टी रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता बीन्सची भाजी एकदम रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि टेस्टलाही खूप सुंदर लागते. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.